चला मंडळी, सोमवार ते शुक्रवार 7 दिवस 7 भन्नाट कोशिंबीर रेसिपीज मध्ये आज आपण करूया उन्हाळ्यासाठी परफेक्ट, शरीराला थंडावा देणारी, एकदम रिफ्रेशिंग अशी झटपट तयार होणारी पांढऱ्या कांद्याची कोशिंबीर। कोशिंबीर करण्यासाठी इथं मी मध्यम आकाराचे 2 पांढरे कांदे घेतलेले आहेत। त्याचं हे मधलं जाडं देठ काढून कांदे उभे पातळ स्लाइस करून घ्यायचे आहेत। मधलं देठ काढून टाकलं की कांद्याच्या पाकळ्या अगदी सहज मोकळ्या होतात। ही कोशिंबीर करण्यासाठी फार जास्त साहित्य किंवा तामझाम लागत नाही। अगदी 2 मिनिटात झटपट तयार होते आणि चवीला अशी भन्नाट लागते की तुम्हाला भाजीचाही विसर पडेल। दोन्हीही कांदे कापून झालेले आहेत। या स्लाइसेस मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेत आणि हाताने आता त्याच्या पाकळ्या आपण मोकळ्या करूया। आता यात घालूया अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून साखर, पाव टीस्पून हिंग आणि सगळं मिक्स करून घेऊया। यात आपण थोडासा कच्चा हिंग जो घातलेला आहे त्याने आपल्याला कोशिंबीर पचताना बाधत नाही किंवा कांद्यामुळे गॅसेस होत नाहीत। आता यात घालूया एक गच्च वाटी भरून ताजं फेटलेलं दही। वजनाने म्हणाल तर हे 200 ग्रॅम आहे। लक्षात घ्या, दही ताजं आणि गोडूस असावं। आंबट किंवा शिळं झालेलं तार आलेलं दही कोशिंबिरीसाठी वापरू नका। वरून थोडीशी ताजी हिरवीगार कोथिंबीर घालूया आणि आपली कोशिंबीर तयार आहे। पारंपरिक पद्धतीत एवढ्याच साहित्यात कोशिंबीर तयार होते, पण यात तुम्ही आणखीन क्रिएटिव्हिटी दाखवू शकता। तुमच्या आवडीनुसार थोडीशी हिरवी मिरची, डाळिंबाचे दाणे, चाट मसाला, भाजलेल्या जिऱ्याची पूड सुद्धा घातली तरीही चालेल। पण आधी एकदा एवढ्याच साहित्यात आणि याच पद्धतीने कोशिंबीर करून बघा। आणि हो, या कोशिंबीरीला वरून फोडणी देण्याची अजिबात आवश्यकता नाही बरं का। रेसिपी आवडली तर व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर सुद्धा करा। आणि अशाच इनोव्हेटिव्ह आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला फॉलो करा। थँक्यू।